श्री शिवलीलामृत 11वा अध्याय आरंभ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सूरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवुनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बादिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायाद भूसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार आमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसिला दिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांस झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वलांकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामवळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यांसी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेववीती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परीतेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवाग्रे समग्र जाळीले सत्र करुनिया. जनमे जय सर्पसत्र केले ते आस्तकीमध्येच राहविले. पराशरासी पुलस्थिने प्रार्थिले मग वाचले रावणादिक. विरंचिसी दटावूनी क्षणमाते प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवाग्रे पराशरे वादी जर्जरपी पैते केले.
ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणीती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदीन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणु मात्र. गजवाजी आणि समग्र, आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदी ग्राम. तेथील वारंगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामींचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजविरे विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपरंकराजस. चंद्र रश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल देखोन, सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असूनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वशनवे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवीत, नित्य लक्षय त्रिदय शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत. कोटिलिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकट मर्कट त्या समोर, तेथेचे बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून, त्यांची घडी तसे शिव भजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलासे हस्तकी, कंकण देच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गयेची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होवनी आनंदघन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्ष्मणी पद्मीण. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाली मी.
तयासी ते मानले सवेचे त्यांनी दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदय तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावे ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगा माझी माझा प्राण भंगल की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचिक मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला गण. जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव अग्निवाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट दिदिले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रेदिते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुलो देत प्राणरिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतले शिवधान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयासे शिरी नीलखट खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलीत तेवी 10 भुजा पसोरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उधरून विमानी बैसवी दळाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरुतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परमसूरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्ण पुण्य करून सुधर्मतारक उपजले.
हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिव भजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस येवडाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येथे मूर्खपण तुम्हा वाटेल विशेष विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करवा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी हराव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखांगनित गेले आहळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थल पीटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूती नविती समस्त शशीमित्र नवते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मा म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांश निर्मिला पीत वसन रजांश सृष्टीकर्ता द्रुहीण तमांश रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टीरची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशिले. 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राधाय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्रादय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले. जे रुद्रादय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग तो कमलोद्भव एकांत्री सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिव द्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतान प्रती शिवद्वेषी जे पाप मती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरकी घालावे. रुद्रादय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी.
नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदीन राये धरिले दुर्ड चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वामाचारत्व करावे पूर्ण तुझ जवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आतांची आणून तो आरंभी मग सहस्त विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासूनी जे आले परदारा आणि परधन ज्यांचं वमनाहुनी नीचे पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीच सलील भरणे पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र गर्जले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान याला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलल वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा रुद्रोदक्षिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तलेची ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राय दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनसे ते तैजे जैसी गबस्ती दिगंतम संहारीती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडिनी बंधन या काळ पुरुषासे धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचळी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरज अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंगवाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमूलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभारा झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसूता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी किं काशी क्षेत्रावरी स्वरधुनी श्वेतोत्पले मृणानी रमणालिंग अर्चिजे किं निर्दैवासे सांबडे चिंतामणी किं क्षुदिता पुढे क्षीराब्धिये धावोनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवतिनी नंदन औतान पादी कयाधुहृदयरत्न हे शिष्य जाचे त्रिभुनी जान वंद्य जे का सर्वाते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करताला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिताय नैनी दंडे ताडिल शक्रादिकाम
तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्निगार्ह पत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वसा कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पूर्ण निरसूनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूरनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकवणी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजमात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुनी महोत्सव करीतसे शतरुद्राकरिता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप येची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्मधन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषीं सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यासी कानबाते अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुषहीन लोकांस अनुष्ठास हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासे राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्राम समाधान किम हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीस सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडा निशेच त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसोवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पडावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा
या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य हृदय केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत्सर्जन अखंड एकादशाय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु.